नमस्कार मंडळी, मी रुचा दिनकर। आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन। पुस्तकांबद्दल तर मी तुमच्याशी नेहमीच बोलते, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी पुस्तक ठेवायची जागा, म्हणजेच माझं बुकशेल्फ। तर हे आहे माझं बुकशेल्फ, जे मीच डिझाईन केलंय। जे कारागीर होते त्यांना मी 3-4 पर्याय दिले की अशा प्रकारचं मला हवंय, आणि त्यांच्याशी चर्चा करून फायनली ही डिझाईन आम्ही प्रत्यक्षात उतरवली। हे जे बुकशेल्फ आहे ना, ते आम्ही लॉकडाऊनच्या काळात बनवलंय, आणि मला लाकडासारखी नक्षी असलेलं ही जी शीट असते ती हवी होती। आणि लॉकडाऊनच्या वेळेला बाहेरून भारतात येणाऱ्या गोष्टी पूर्णपणे बंद झाल्या होत्या, आणि दुकानदार बोलला की आमच्याकडे ही एकच शीट अवेलेबल आहे, त्याच्यात तुमचं काम होतंय का बघा। आणि मी आणि माझा जो कारागीर होता तो खूप चांगला होता, त्यांनी डोकं लावून हे पूर्णपणे बुकशेल्फ तयार केलंय। आणि याच्या इथली ही जी मधली जागा आहे ना, ही मधली जागा असेल किंवा इथे ही खालची जागा आहे, तिथे त्यांनी वेगळी नक्षी असलेली शीट लावली आहे, पण जिथे बाहेरून आपण बघतोय तिथे असं वाटतं की पूर्णपणे एकाच शीटमधून ते बनलंय। एक पुस्तकांचं कपाट असतं ज्याला बॅरिस्टर्स बुककेस म्हणतात, त्याच्यात असे आडवे खण असतात, आणि मला तसाच थोडासा लुक हवा होता, त्यामुळे वरचे जे 2 कप्पे आहेत ते मी बॅरिस्टर्स बुककेस सारखे ठेवले आहेत। हा एक बाजूने वाढवला आणि हा अजून एक वाढवला, आणि मध्ये मला लिखाणकाम करण्यासाठी किंवा आपलं जे काही काम असतं ते करण्यासाठी ही जागा हवी होती, तर ही जागा ठेवली आहे। आणि ही मीच लॉकडाऊनमध्ये काही चित्र काढली आहेत ती तिथे चिकटवून टाकली। तर आता बोलता बोलता व्हिडिओ बराच मोठा झालाय, त्यामुळे या बुकशेल्फमध्ये नक्की काय काय ठेवलंय याबद्दल बोलूया पुढच्या भागात।